बाग द्यायची आहे आमची, पण आलेत फळ आता तोडायला. बर बर, कुठनं बोलताय? गोंदवले, मान गोंदवली, तालुका. मान हा. तालुका. अच्छा अच्छा. हा, आणि मग तेच मग विचारायचं होतं, मार्केट आता कसं काय चालू आहे. मार्केट एक 2-4 दिवस पावसाची परिस्थिती आहे. नाही, आम्ही पण अजून 15 दिवस महिनाभर फळं राहिली आमची, तरी काही प्रॉब्लेम नाही येणार. मग काय अडचण नाही. होय ना. हो हो, काही अडचण नाही. आणि माल एकदम तरी किती आणला पाहिजे तिथं? तुम्हाला किती आणायचं तेवढं. तुमच्या गाडीमध्ये समज जर 4 जण मिळून गाडी आली तर 25-25 काढू शकता. गाडीच नाही नाही नाही, मिळाली तर आमचा स्वतःचा वैयक्तिकच माल एक 6 ते 7 टन आहे. काही अडचण नाही. तुम्ही एक एक गाडीने आला तरी चालेल. पण हा. तुम्हाला जर असं वाटलं की आजूबाजूच्या गाडीमध्ये आपल्याला दररोज थोडं थोडं विरळायचं तर विरळू शकता. म्हणजे असं हा काही नाही, हा. आमच्याकडे किती माल आला तरी तेवढं ग्राहक आहे. आहे ना. आणि हो. सगळा माल एक नंबरचा आहे आमचा, म्हणजे माल सगळा एकदम ओके आहे. बर बर बर. मग दर भेटेल ना आम्हाला चांगला. तुम्ही युट्यूबवर माझे ती दररोजची व्हिडिओ सुटती ना, त्याचा अभ्यास करत जा. हा, रोज तुमचेच व्हिडिओ बघून म्हणून तर फोन केला. मी रोज बघते तुमचे व्हिडिओ. बर बर बर. हा. आणि पुण्यातच आहे ना आपलं? हो, पुण्यात आहे, पुण्यात. चालेल चालेल. मग मी तुम्हाला आता ह्या नंबरला आमच्या बागेचा व्हिडिओ पण पाठवते. बर बर बर. आणि अजून 15 दिवस नाही आम्ही तोडलं तरी काही प्रॉब्लेम नाही येणार. आता हे वातावरण जरा सगळीकडे बऱ्याच ठिकाणी पाऊस आहेत आणि हा तेलाचे माल बाजारात होते त्यामुळं, हा आणि पुढे आंबा आहे. हे 4-6 दिवसात म्हणजे 15 जुलैच्या पुढं हा. आंबा बऱ्यापैकी कमी होईल 10 दिवसात. हो, कमी होईल. हो, मग आपला तोपर्यंत विरळून काढा. अन्यथा मग जर थांबायचं असेल तर थांबा, पण माल हा ओव्हर होऊन नका देऊ. हा, ओव्हर नाही होणार. आणि अजिबात आमच्यात डाग वगैरे काही सुद्धा नाही. पण आम्हाला पहिल्यांदाच आता बाग केल्यामुळे आम्हाला विक्री कशी करायची हेच माहित नाही. नाही नाही, आता ते त्यासाठी व्हिडिओज बघून तुमचा फोन केला मी. त्यासाठी मी नेहमी सांगतो की माझ्याकडं बी मी एक आडत्या म्हणून मी हम्म. म्हणून माझ्याकडे माल पाठवा, पण मी कधीच ते सांगत नाही. आपण मोकळे या, मार्केट पहा, हे सगळ्यांना सांगतो. बरेच शेतकरी हा येतात. हा, बघितले की ते व्हिडिओ सगळे मी तुमचे बघितले. इन्स्टाला पण बघितले आणि युट्यूबला पण बघितले. हो 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 हो. हा, मग म्हणूनच मग फोन केला, कारण आम्हाला इथं माहिती नाही. इथं आम्ही व्यापारी बोलवले तर ती पाडूनच माल मागणार आहेत. कसं आहे, हम्म. आपल्याला जागेवर कोण आपला फायदा करायला येते असं नाहीये. शेवट हा. जशी परिस्थिती असेल तशी त्या पद्धतीने मागणी होते. मंदी हम्म. पडली तर जेवढं स्वस्त भेटल तेवढं तो घेण्याचा प्रयत्न करतो. पण हा त्यावेळेस आपण पण 2 मार्केट पाहिली पाहिजेत, 2 गिरायकं तपासली पाहिजेत आणि हा, गडबडून जाऊ नका. शेवट आपलं मार्केट आहे, ऑल इंडियाच्या लेवलवर माल लागेल तेवढा आपण सप्लाय होतोय आपल्याकडनं. सप्लाय होतोय ना. हो मग माल तसाच सप्लाय होण्यासारखाच आहे. कारण हो. आम्ही आता जवळजवळ बघा 750 झाडात नाही म्हणलं तरी औषध फवारणी 3 लाखाची केली आहे. अहो, तेच आता तुम्ही जी मेहनत केलेली आहे, फक्त त्याचे मोल नाही मिळालं की माणसाला दुःख होतं. हा, मग म्हणून तेच वाटतं ना. आम्ही कर्ज काढून एवढं केलंय, म्हणूनच मी आता असं, आता तुम्हाला जरा तुमचं बोलण्यातनं मला लय हे वाटलं. म्हणजे तुम्ही खरंच शेतकऱ्यांचं हे करताय, म्हणून मग मी फोन नंबर घेतला आणि फोन केला. नाही नाही, मुळात आम्ही शेतकरी आहोत. आम्हाला 1 एकरापासूनची शेतीचा अनुभव आहे. आज आपण शेतीमध्ये काम करत असताना किती कष्ट आहे हा याचा अनुभव आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची फसवणूक नाही झाली पाहिजे. आता जागेवर घेणाऱ्यांच्या काट्यामध्ये पण काही ठिकाणून एवढे हे आले की त्यांच्या काट्यावर वजन केलेल्या एका महिलांनी, मी दररोज उदाहरण देतोय, हा. 3 किलो वजन करून घेतलं त्याने त्या गिरायकाच्या काट्यावरून. घरी जाऊन बघितलं 4.5 किलो निघालं. मग मी बघा मग मग तेच की, आता आम्हाला शेतकरी वर्गाला लगेच, आता पहिल्यांदा आम्ही बागा केल्या त्यामुळे ह्यातली काहीच माहिती नाही. हा औषधं मारणे आणि बाग चांगली आणणे एवढंच आजपर्यंत आम्ही हा काम केलं. म्हणून आता आहे ना, आपले काटे तरी आपल्याला जर माल जागेवर द्यायचा ना, तर काटे आपले असले पाहिजेत. इथून पुढे हा ते धोरण ठेवलं पाहिजे. जर काटा बाबा एखाद्या दुकानदाराकडे गेलो तर आपण त्या आपलं गिरायक म्हणून काटा घेऊन जात नाही. दुकानदारच त्याचं माल वजन करून देतो ना. हो, तसं बरोबर आहे आपण की. डाळिंबाचा दुकानदार आहे असं समजा, की डाळिंबाचा माल आपल्या बागेतून चाललाय तर आपल्याच काट्या वजन झाला पाहिजे. हा हा, ही एक आयडिया छान आहे बरं का. हे ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी आपली हा, फसवणूक टळेल. आणि मी नेहमी बरोबर आहे. सांगतो की माझ्याकडे सुद्धा वजन करूनच माल पाठवा. जर तुम्ही हा घरी आहे हा ना, हा एखाद्या हा. गाडीमध्ये सुद्धा एक फळ म्हणजे आज सोन्याचा रेट आहे त्याला. अहो, किती आम्ही मेहनत केली, त्यांना पिशव्या किती घातल्या जपून जपून. हा. उन्हाळ्यासाठी आहे अजून आमच्या बागेला 15 दिवस टाइम, म्हणजे अजिबात 15 दिवस. आणि अजून 15 दिवस नाही की म्हणजे अजून 1 महिना फळ नाही केलं तरी आम्हाला त्रासदायक नाही होणार. काही अडचण नाही. तुम्ही एकदा दरम्यानच्या काळात तुमचे कोण असतील प्रतिनिधी मार्केट पाहण्यासारखे तर एकदा पाठवा हा, माझ्याकडे पुण्याला. बरं. आपलं पुण्यात कुठे आहे मार्केट? पुण्यात गुलटेकडीला आहे आणि केडी चौधरी डाळिंबयाड पुणे हा मॅपला टाकलं तर लोकेशन येईल तुम्हाला. कुणाला विचारायची बरं पण बर, गरज नाही. चालेल चालेल चालेल, ठीक आहे. हा,
आणि गडबडून जाऊ नका. हे वातावरण थोडस तेलाच्या मालाचं, पावसाचं आणि पुढे आंब्याचं, हे 3 विषय आहेत. हे हा संपायला एक 8-10 दिवसात विषय संपतील सगळे ते. हो बरोबर आहे की. पण तुम्ही आताच घाबरून गेला तर हम्म. उद्या तुम्हाला असं वाटेल, अरे आपल्या मालाचं काय होणार, आपण 2-3 लाख रुपये खर्च केलेला आहे, आपला खर्च निघेल का नाही. हा मग खर्च तीच भीती निघून वाटते. सुद्धा आपल्याला पुढच्या पिकासाठी पैसे ठेवून आपल्याला पैसे कमवायचे आहेत सगळ्या खर्चासाठी. हा आणि मी म्हणणार नाही माझ्याकडेच पाठवा, तुम्ही उलट 4 आडते शोधा, मार्केट शोधा, हा जागेवर गिराईक शोधा आणि मग माझ्याकडे या. नाही मग मी बरेच जणांचे व्हिडिओ बघितले, पण तुमच्या प्रतिसाद का म्हणजे तुमचं बोलणं आणि शेतकऱ्यांच्या व्यथा, हा म्हणून मग मी तुम्हाला कॉल केला. आणि ही वस्तू ती आहे का, मला जे पोटाला लागतं ते परमेश्वराने मला देतोय. आज महाराष्ट्रात हो 3 ठिकाणी आपण मार्केट चालवतोय, हा 2 राज्यामध्ये 2 ठिकाणी चालवतोय. पण हो आपल्याला शेवट पैसा करून दिला आणि तुम्हाला जर विश्वासार्थ आली तर तुम्ही माझ्याकडे येणार आहे. हो बरोबर आहे की. आणि कुणाला मी मध्यस्थीला कुणाला जवळ घेत नाही, पैसे देत नाही, गाडीवाल्याला काही नाही. आपलं जे द्यायचे बरोबर. ते वाढवून शेतकऱ्याला द्यायचं. चालेल चालेल. आणि मार्केट आपल्याला जर आलो आपण बघाय तर किती ते किती वेळेत यायचं? का आता जर तुम्ही वैयक्तिक येणार असाल लेडीज म्हणून, तर मी तुमची राहण्याची व्यवस्था करेल तिथं आजूबाजूला नाही लॉज. म्हणजे माझे मिस्टर आहेत की बरोबर, आणि माझा मुलगा एक पुण्यात असतो, हा तर त्याला आम्ही जेव्हा कधी भेटायला येऊ तेव्हा आम्ही मार्केट पाहायला येऊ. ठीक आहे. मग तुम्ही रात्री मुलाकडे मुक्काम करा, नाहीतर महिला आणि कोण आलं तर तिथं मी लॉजला बी व्यवस्था करू शकतो. आणि हा आपलं शेतकरी निवासी जवळ 100 लोक आपल्या तिथं झोपायची व्यवस्था आहे, संडास बाथरूमची व्यवस्था आहे, जेंट्स आलं तर. बरं बरं आणि बरं. मुलाकडनं आला तर सकाळी 6 वाजता निलाव चालू होतो. हा 6 वाजता तुम्ही मार्केटला या, तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसेल. आणि केडी चौधरी डाळिंबयार्ड पुणे हे लोकेशन टाका, हा तुम्हाला कुणाला इचरायची गरज नाही. ओके 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 सर, थँक्यू बरं का हो माहिती हो हो दिल्याबद्दल. आणि मी ठेवते नंबर सेव्ह करून आता, आणि आम्ही भेटायला तर येतोच, आणि हम्म. ज्यावेळेस तुम्हाला फोन करूनच आम्ही माल तोडू मग. माल तोडण्याच्या अगोदर आमचं डाळिंबयार्ड पहा, अजून 4 ठिकाणी पहा, जागेवरचं गिराईक शोधा. आणि हा तुम्हाला खात्री झाली की बाबा यांच्याकडे पैसे होत आहेत तरच हा माझ्याकडे या. चालेल चालेल ठीक. मग तुम्ही फसू नका, कारण काय, मला दैवाच्या दयाने भरपूर माझ्याकडे माल येतोय. पण हा जो द्विधा मनस्थिती, आता काय करावं बाबा, जागेवर द्यावं का मार्केटला हा मग पाठवावं. आमची अवस्था तशीच. एक तर आम्ही आता पहिल्यांदाच बाग केली, हो. आणि बाग इतकी छान आली की कुठं डाग सुद्धा नाही फळांना. नाही नाही बघा, परमेश्वराची कृपा आहे, तुमचे पैसे बनणार आहेत, फक्त डिसिजन मध्ये गडबडायचं नाही आपण. बरं बरं चालेल चालेल. नाही मी तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहीन. मला जर तुम्ही येणार असाल तर मी मी 3 मार्केटला फिरती असतो. हा तुम्हाला कधी 2 दिवस अगोदर सांगा, मी ह्या दिवशी येणार आहे, तुम्ही आहात का, तर आपली समक्ष पण भेट होईल. चालेल चालेल. ओके ओके. 2 दिवस अगोदर मला फोन करा, कारण माझा फोन डायरेक्ट लगेच लागत नाही, मी परत रिटर्न फोन करतो. चालेल ठीक आहे ठीक आहे. हो हो ओके. चालेल, या ताई. हा हा. ठीक ठीक ठीक.